चला गरम पाणी येऊ द्या स्टेजवर. सरपंच बसा, शाल देतो एक अंगावर. चला पंच सामना चालू करा. महेश महाना बहुत बढ़िया हस्ती सावला के. हॅलो. तर बोलूयात या ठिकाणी आपण बघतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एका बाजूला असेल जोबिली तर दुसऱ्या बाजूला असेल जावळे संघ. जोबिली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आमंत्रित केलं ते फलंदाजीसाठी जावळे संघाला. जावळे संघाची सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सागर आणि महेंद्र. मनीष सागर आणि मनीष. मागच्या सामन्याचा हिरो ठरलेला खेळाडू मनीष. इथे मात्र पहिला चेंडू पंच केलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला होता परंतु झेल जमिनीला दान केलाय. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि आपण बघतोय गोलंदाज होता महेंद्र धुळे आणि त्याच्या या गोलंदाजीवर पहिली संधी निर्माण झाली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. अतिशय दोन्ही संघ तुल्यबल्य हा सामना इथे चालू आहे. आमचे संदीप भाऊ जावळा संघाचे पाठीराखे आहेत. तर बघतोय आपण या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी विकेटचं पाहायला मिळालं आणि गडीबाज झाला तो फलंदाज सागर. परंतु बघूया मनीष आणि नवीन फलंदाज त्याच्या सौम्यतेत आलाय प्रसाद घरत आणि मनीष प्रसाद घरत. एक जबरदस्त व्यावसायिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय परंतु गोलंदाज तितक्याच ताकदीचा गोलंदाज तो महेंद्र धुळे ऑन द स्ट्राईक या ठिकाणी आपण बघतोय. आदरणीय विजय शेठ घरत यांचं सुद्धा आम्ही आमच्या आयोजकांच्या वतीने सरचे स्वागत करतो. सुस्वागतम. इथे मात्र पंचांकडे अपील केलं होतं परंतु आपण बघतोय पंच लेगबाईच्या स्वरूपाने ही धाव आपल्याला बघायला मिळते. या लेगबाईच्या स्वरूपानं एका धावेनं धावफलकावर धाबा जमा झाल्या 3. तीन धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आमचे विनोद पाटील आउट ऑफ क्षेत्र दिलं वाटतं. आउट ऑफ एरिया गेलं वाटतं. यावेळेस मात्र जबरदस्त फटका या ठिकाणी लगावला होता परंतु स्वतःच्या फॉलोअरमध्ये काय जबरदस्त फील्ड या ठिकाणी दाखवले या गोलंदाजानं. इथे मात्र आपण बघतोय धावफलकावर धाबा तिथे शिरवलेल्या पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी आपण बघतोय. एक खेळ चांगला दाखवला होता तो मी म्हणेन शिवकर संघाच्या बाजूनं. शिवकर संघानं काय जबरदस्त भन्नाट फलंदाजी केली होती. त्यानंतर आपण बघितलं होतं कांबे संघाच्या विरुद्ध खेळताना याच जावळे संघानं देखील काय जबरदस्त फलंदाजी केली होती. 50 धाबा आजच्या रात्रीतील उच्चांक गाठला होता तो या जावळे संघानं.
हा चेंडू आता मात्र जाईल, ट्रॅव्हल करेल. आपण बघतोय चेंडू मात्र वेगाने जातोय, सरळ सीमा रेषा पार, चौकार. आमचे कर्मचारी ग्रामपंचायत सावळे शासकीय अधिकारी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा देखणा फटका, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, ट्रॅव्हल करतोय, बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. या एकेरीने आपण बघतोय समाधानकारक आता मात्र धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती तब्बल 13 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय 13 धावा धावपलकर बघायला मिळतात. एक गडी गमावलाय तो जावळे संघानं या जोबेली संघाविरुद्ध. परंतु बघतोय महेंद्र धुळेनं चांगली सुरुवात केली होती, परंतु त्या सुरुवातीला कायम करता आलं नाही आणि परिणाम बघितला आपण या ठिकाणी. धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 13. गडी बाद झाला तो 1. आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय नवीन गोलंदाजाचा वापर करण्यात येईल. विवेक 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 या गोलंदाजाचा वापर करण्यात येतोय आपण पाहतोय. जबरदस्त झेल टिपला जातो या क्षेत्ररक्षकाकडून. काय जबरदस्त या ठिकाणी. एफर्ट या क्षेत्ररक्षकाने दाखवलं, कारण आपण असं म्हणतात की तुमचा एखाद खेळाडू तुमच्या टीमला जिंकून देऊ शकतो, परंतु तुमची संपूर्ण टीम ज्यावेळेस जबाबदारी उचलते त्यावेळेस तुम्ही एखाद्या स्पर्धेचा चॅम्पियन बनता. अशाच पद्धतीने मी म्हणेन या ठिकाणी जबरदस्त एफर्ट या ठिकाणी या क्षेत्ररक्षकाने दाखवला आणि जबरदस्त झेल टिपला तो या क्षेत्ररक्षकानं. मुनीश पाटील हा फटका या ठिकाणी आपण बघतोय. चेंडू गेलाय सर. मनीष कडू ऑन द स्ट्राईक होता या ठिकाणी आपण बघतोय. आता मात्र मुनीश पाटील या ठिकाणी ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 14. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेलाय तो सरळ लॉंग ऑफच्या रेंज मध्ये. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल का? परंतु इथे मात्र खराब फेक केली आहे. चेंडू गेलाय तो सरळ. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल का? पंचांचा निर्णय येणं बाकी. पंच धावा किती? ओके, या 3 धावा
नक्कीच जबरदस्त एफर्ट दाखवलं, जबरदस्त कव्हरिंग केलं त्या क्षेत्ररक्षकानं, कारण जर का चेंडूला अडवलं नसतं तर मात्र हे नक्कीच 4 धावा अजूनही ऍड झाल्या असत्या. तर बघतो आपण या ठिकाणी आता मात्र चांगला प्रयत्न केला. या 3 धाब्यानिशी आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 17 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा तयार विवेक. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील केलं जात आहे, पंचांनी हे अपील फेटाळलंय. इथे मात्र कोणत्याच धाबेची या ठिकाणी धाव घेण्याची मनसा मनामध्ये आणली नव्हती या दोनही फलंदाजानं. निर्धाव चेंडूची सांगता 17 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 17 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बघूया गोलंदाज या ठिकाणी प्रयत्न करेल. सतरा धाबा दुसरं षटक या ठिकाणी आपण बघतोय. विवेकचं मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज विवेक गोलंदाजी करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. विकेट किपरच्या हातामध्ये गेल्यानंतर मात्र थोडासा पंबल या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु स्वतःला सावरताना निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी कंप्लीट केली गेली. अशा परिस्थितीत बघतोय धावफलक तिथे स्थिरावलेल्या धावफलकावर धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 17. गोलंदाज विवेक तयार. इथे मात्र दांडी गोल केली आहे. जबरदस्त गोलंदाजी, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र टाकण्याचा प्रयत्न केलाय. तर वळूया सामन्याकडे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 2 षटकांच्या अंती आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 17 धाबा या ठिकाणी आपण बघतोय कंप्लीट झाल्यात. आतापर्यंत आपण पाहतोय ज्या परिस्थितीमध्ये हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय, जे प्रेक्षक या ठिकाणी मैदानावर उपस्थित आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचा आम्ही दर्दी प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक घरबसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. परंतु सध्या स्थितीला आपण पाहतोय या ठिकाणी नवीन गोलंदाज वापरण्यात येतोय. तर प्रमोद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु ऑन द स्ट्राईक मोनेश पाटील या ठिकाणी आपण बघतोय पंचांचा इशारा मिळतोय स्वैर चेंडूचा. या स्वैर धाबेनं धावफलकावर एका धाबेनं धावफलक उंचावतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय 18. इथे मात्र चांगला चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला या गोलंदाजानं. चेंडूचं बादचं नातं या ठिकाणी जुळलं जात नाही आणि परिणाम बघतोय निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी या गोलंदाजानं निर्धाव टाकलाय. पहिला चेंडू थोडासा खराब टाकला होता, त्यानंतर आपण बघितलं चेंडूला थोडंसं शॉर्ट ठेवलं जात आहे, चेंडूची उंची कमी ठेवली जाते आणि परिणाम बघतो या ठिकाणी आपण मात्र निर्धाव चेंडूची सांगता.
तर बघतोय आपण या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी विचार करायला गेलं तर यावेळेस पाहतोय आपण धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 18. गोलंदाज पुन्हा तयार. इथे मात्र आता मात्र चेंडूला पंच केले. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला होता. सोपा झेल या ठिकाणी आपण बघितलं. ज्या पद्धतीने आपण बघतो ना माशाला पकडायला जाळं टाकावं आणि मासा तिथून निसटावा, तशाच पद्धतीने या ठिकाणी आपण बघितलं की हा झेल सुटला. एक धाव मिळते, जीवनदान मिळते. जीवनदानाचा फायदा सद्यस्थितीला आपण पाहतोय एका धाब्याने उचलला गेलाय, परंतु सद्यस्थितीला या ठिकाणी आपण बघतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या 19 धाबा धावफलकावर पाहायला मिळते. तिसरा षटक गोलंदाज प्रमोदचं प्रगतीपथावर त्या क्षेत्ररक्षकानं चूक केली. सोपा झेल होता आणि सोपा झेल या ठिकाणी कठीण करून ठेवला त्यानं आणि सोपा झेल सोडल्यानंतर मात्र एक धाव जमा झाली ती जावळे संघाच्या खात्यामध्ये. बघूयात 19 धाबा धावफलकावर गोलंदाज प्रमोद पुन्हा तयार. यावेळेस मात्र पंचांकडे इशारा केलाय. पंचांनी मात्र दाद दिली. आता मात्र आपण बघतोय पंचांचा इशारा येतोय या ठिकाणी स्वैर चेंडूचा. तर बघतोय आपण या ठिकाणी आता मात्र प्रयत्न केला गेला या गोलंदाजा करवी चांगले चेंडू टाकण्याचा, परंतु मागचा चेंडू थोडासा खराब. धावफलकावर धाबा 20. यावेळेस मात्र देखणा फटका चेंडूला मात्र सरळ ट्रॅव्हल केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. डीजे यावेळेस मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू खराब टाकला जातोय, स्वैर टाकला जातोय. या स्वैर धाब्याने मात्र आपण पाहतोय 25 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज थोडीशी निराशा करतोय. पहिलं षटक काय जबरदस्त फेकलं होतं, 13 धाबांचं आलं होतं, परंतु त्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक केलं होतं. या षटकाचा विचार करायला गेला तर सुरुवातीचे चेंडू सुरेख फेकले होते, परंतु त्यानंतर मात्र थोडीशी निराशा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रमोद करवी. बघूयात पुढचा चेंडू प्रमोदचा आता मात्र कशा पद्धतीने टाकला जाईल, कशा पद्धतीने फेकला जाईल. यावेळेस मात्र चांगला प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडूला पुढे टाकलं होतं, परंतु चेंडूचा वेग इतका होता की सरळ जाऊन विसावला तर विकेट किपरच्या हातामध्ये. धावफलक तिथे स्थिरावलेलं. 24 25 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जावळे संघ जबरदस्त प्रयत्न करतोय. प्रत्येक षटकामागे किमान सरासरी राखण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न पूर्ण होईल का? आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 27 धावांपर्यंत मजल मारली आहे. तिसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपन्न झालाय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 3 षटकांच्या अंती आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 9च्या सरासरीनं 27. मी विनंती करतोय या ठिकाणी दापोली संघाचा संघनायक आणि शिवकर संघाचा संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण प्लीज टॉस साठी यायचंय. शिवकर आणि दापोली. शिवकर आणि दापोली या दोन्ही संघाच्या संघनायकांना आमंत्रित करूयात की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. तर आपण बघतोय या ठिकाणी 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 3 षटकांच्या अंती 9च्या सरासरीनं तब्बल धाबा जमा झाल्या त्या 27. गडीबाद झाले ते 3. पहिला गडीबाद झाला सागर. नवीन गोलंदाज करण धुळेच्या हातामध्ये चेंडू दिला होता. चेंडू मात्र जबरदस्त एफर्ट मनगटातील ताकद दाखवताना हा जातोय षटकार.
बघता या ठिकाणी आपण बघतोय थोडीशी शांतता जरी झाली तरी मात्र आपली आठवण नेहमीच येते, परंतु पाहतोय षटकारानं 33 जाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जात होतं, परंतु या ठिकाणी आपण बघतोय हा चेंडू चांगला टाकला जातोय. करण धुळे या ठिकाणी गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू थोडासा खराब फेकला होता, वर पिच टाकला होता, परंतु हा चेंडू मात्र चांगला टाकला जातोय. बघूयात पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न, धोका होऊ शकेल की नाही, आणि आता मात्र धोका होतोय. पंच या ठिकाणी बोट उंचावत आहे. फलंदाज धावबादच्या स्वरूपाने बाद. करेन या ठिकाणी विशाल विशाल बारशी कॉइन कुठ नेला. तर मी विनंती करेन या ठिकाणी आपण बघतोय पुढच्या सामन्याचं नाणेफेकीचं काम पाहण्यासाठी आपण विनंती करूयात पुन्हा एकदा माजी सरपंच बळीराम कांबळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आणि हा चेंडू मात्र जात सरळ सीमारेषा पार, चौकार. हे चौकारानं आपण बघतोय 39 धाबा धावफलकावर. आता मात्र एक धावसंख्येचा डोंगर नक्कीच उभार आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 40-45 धाबा. नाणेफेकीचा कौल जिंकला तो दापोली संघानं. आपण बघतोय दापोली संघाचं या ठिकाणी आपण पाहतोय पहिला सामना काय दमदार कामगिरी करून तो सामना जिंकला होता. विशाल जितेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं एक चांगला खेळ टाकून या मैदानावर प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि तो सामना पहिला जिंकला होता. बघूयात त्याच पद्धतीने शिवकर संघानंही या ठिकाणी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता, परंतु तोपर्यंत चेंडूने सेफ लँडिंग केलंय. 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. दुसऱ्या तिसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न मात्र यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इथे मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या आणि फलंदाज बाद. तर एकूण धाबा या ठिकाणी आपण बघितला. पहिल्या सत्राचा खेळ संपला. जावळे संघाने तब्बल धाबा जमा केल्या. ते 41 जिंकण्यासाठी 42 धाबांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय ते जोविली संघासमोर. परंतु पाहूयात या ठिकाणी कशा पद्धतीने प्रयत्न करेल आमचे सुनील माळी. आता मात्र जाऊन विसावलेत डीजे मास्टरच्या व्हॅन मध्ये.
परंतु पंचांच्या भूमिकेसाठी जायचं आपल्याला. हॅलो, चला स्पीडअप करायचंय पंच. नको करण, इकडे करण, एक मिनिट इकडे. ती टोपशी होता ते, त्याला पाहिजे ते. हा. त्याला सांगितलं मी. चला तर या ठिकाणी आपण बघतोय दुसऱ्या सत्राकडे वळूयात. एकूण 24 चेंडू आणि 42 ची गरज असेल आपण पाहतोय. तब्बल 10.5 ची सरासरी प्रति षटकामागे राखायची आहे. 10.5 ची सरासरी राखायची आहे. सलामीची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. करण आणि अजय, करण आणि अजय. करण धुळे ऑन द स्ट्राइक या ठिकाणी पाहायला मिळते. नॉन स्ट्राइक एंडला अजय या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघितला आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करताना. पक्की का? यावेळेस मात्र करण धुळेनं मारलेला हा फटका थोडस दुर्दैव ठरतंय, कारण चेंडू मात्र जातोय, सरळ ट्रॅव्हल करतोय. तीन धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. मोठा फटका लगावला होता परंतु निराशा लागते, कारण चेंडू आपण बघितला हायटेन्शनच्या बाहेर लागला. हा चेंडू असं वाटलं होतं की सरळ ट्रॅव्हल करेल, लँडिंग करेल तो षटकाराच्या बाहेर, परंतु या ठिकाणी लँडिंग केलं मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा मी म्हणेन की कमी मिळाल्या आणि या 3 धाब्यानिशी आपण बघतोय संघाचं खातं ओपन झालंय तिहेरीनं. ते करण धुळेने स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं ते तिहेरीनं आपण पाहतोय. सद्यस्थितीला या ठिकाणी जिंकण्यासाठी तब्बल 42 धाबांचं टार्गेट कंप्लीट करायचंय. नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीच्या दुसऱ्या कडे या ठिकाणी आपण बघतोय अजय ऑन द स्ट्राइक पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 24 चेंडू 42 धाबांची गरज होती. इथे मात्र चांगला फटका, कार्पेट पद्धतीने फटका खेळला. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न होईल का पूर्ण? जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती करण आणि अजय या जोडीमध्ये, आणि या जोडीने दाखवलाय या दुहेरी धाबा कशा पद्धतीने घ्यायच्या. आणि या दुहेरीने आपण पाहतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 5 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. शेवटचे 21 चेंडू आणि गरज असेल ती 37 धाबांची. 21 डिलिव्हरीज 37 रन्स नीड्स या ठिकाणी आपण बघतोय. जबरदस्त खेळ या ठिकाणी मैदानावर रंगतोय. इथे मात्र आडव्या बॅटनं पंच करायचा प्रयत्न केला होता. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जात होतं परंतु निर्वाळा मिळतोय निर्धाव चेंडूचा. 4था चेंडू या ठिकाणी या षटकातील पाहायला मिळतोय. 5 धाबा धावफलकावर या ठिकाणी आतापर्यंत जमा केलेत त्या गोलंदाजा विरुद्ध. बघूया त्या ठिकाणी आपण बघतोय नॉन स्ट्राइक एंडला करण धुळे आपल्याला पाहायला मिळतोय. एक व्यावसायिक दर्जा असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्या उलट अजय
अजय या ठिकाणी आपण बघतोय पंचांकडे अपील गेलं होतं, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा इथे मात्र आता मात्र आपण बघतोय पंचांकडे या ठिकाणी आपण पाहिलं होतं आणि षटकाची सांगता पाहायला मिळते. तर बघतो आपण या ठिकाणी धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 5 गडीबाज झाला तो एक. जबरदस्त षटक फेकलं गेलं ते पहिलं षटक आपण पाहिलं मनीष च्या माध्यमातून. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय चेंडूच्या मागच या ठिकाणी आपण पाहतोय सरळ जातोय ट्रॅव्हल होतोय चौकार. जोडले गेलेत आमचे साहिल माळी. एक जबरदस्त स्कोरिंग आम्हाला पाहायला मिळते आणि त्यानंतर आमचे भूषण माळी आपण बघतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमचे सगळे सहकारी या सामन्याचं चित्रण करतायत त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. परंतु सध्या स्थितीला आपण बघतोय या चौकारानं 9 धावा धावफलकावर. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पंच करण्याचा प्रयत्न केला होता. यॉर्कर चेंडू टाकला होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाजानं, परंतु एक धाव मिळते ती करण धुळेला. आणि या एकेरी धावेनं आपण पाहतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटची आपण बघतोय या ठिकाणी या षटकाचा विचार करायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचे 16 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 32 धावांची. 16 चेंडू 32 धावा. प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव. 200चा स्ट्राईक रेट ठेवायचा आहे प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी मी म्हणेन फलंदाजांना. इथे मात्र फुलटॉस चेंडू फेकलाय. चेंडूला मात्र सरळ दिशा दिली होती. लॉंगांच्या डोक्यावर मारण्याचा नितांत प्रयत्न होता, परंतु हा चेंडू जातोय विसावतोय या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. नवीन फलंदाज विवेक गायकवाड नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय, परंतु करण धुळेला इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मोठा स्ट्रोक्स लगावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बॅटचं नातं जुळलं जात नाहीये.
काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज सर्वेश या गोलंदाजाची आपण बघतोय गोलंदाजी करतोय. या ठिकाणी धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 10 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला पंच केलाय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, चौकार. आणि गरज असेल ती 30 धाबांची. 13 चेंडू 30 धावा. करण डुळे जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत मी म्हणेन की जोवेली संघ 28 धावांची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला जातो. यावेळेस मात्र चेंडूला फील्ड केला जाईल का, परंतु जबरदस्त पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. 24 धाबांची अजूनही गरज उर्वरित चेंडूर मागे. आता मात्र शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 24 धाबांची गरज. धावफलकावर धावा 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील. गरज असेल ती 24 धाबांची. करण डुळेला मात्र मी म्हणेन की जबाबदारी स्वीकारावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं निशांत माळीने काय जबरदस्त फलंदाजी केली होती. शेवटपर्यंत स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि जबाबदारी घेतली आपल्या संघाला जिंकून देण्याची. ती जबाबदारी मी म्हणेन की या ठिकाणी या सामन्यामध्ये आपण बघतोय करण डुळेला घ्यावी लागेल. कारण आपण नेहमी म्हणतो व्यावसायिक दर्जा प्राप्त झालेला हा खेळाडू आहे तो करण डुळे. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय आपल्या घरच्या संघाकडून आपल्या गावच्या संघाकडून खेळताना त्याला एक चांगला खेळ करावा लागणार आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 24 धाबांची. नवीन गोलंदाज पंकज. 18 धावा. 18 धावा धावफलकावर लगावल्यात. पहिले षटक या ठिकाणी जबरदस्त टाकलं होतं. गोलंदाजी पंकज. या ठिकाणी मात्र आपण बघतोय हेलिकॉप्टर शॉट या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र चूक केली या क्षेत्ररक्षकानं आणि आता मात्र चेंडूकडे फक्त पाहत बसला आणि इथे मात्र जातोय सरळ चेंडू सीमारेषा पार, चौकार. डीजे जबरदस्त या ठिकाणी स्फूर्ती गीते अशीच लावले तर आम्हालाही आनंद होईल. परंतु या ठिकाणी स्फूर्ती मिळतीये ती मिळून या फलंदाजांना या खेळाडूंना. कारण सध्या स्थितीला आपण पाहिलं होतं हा चेंडू फील्ड करणं गरजेचं होतं परंतु ती चूक या ठिकाणी या क्षेत्ररक्षकानं केली आणि त्याचा चुकीचा फायदा या ठिकाणी मिळाला तो जोवेली संघाला. वळूयात सामन्याकडे पुन्हा एकदा. या 4 धाबीनिशी आपण बघतोय अंतर थोडंसं कमी झालंय. 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला होता तो जोवेली संघ. परंतु सध्या स्थितीला आपण बघतोय येणारे चेंडू शिल्लक असतील ते 10. गरज असेल ती 20 धाबांची. 10 चेंडू 20 धाबा. 12 चेंडू 24 धाबांची गरज होती. एक चौकार आला आणि त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू आला. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 20 धाबांची. 10 चेंडू 20 धाबा. गोलंदाज पंकज गोलंदाजी करतोय ऑन द स्ट्राइक. विवेक पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जात होतं. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय एक काम केलं होतं चौकार लगावण्याचं. त्यानंतर मात्र मी म्हणेन की या ठिकाणी समोर असलेला फलंदाज एक धाकड फलंदाज आहे. अशा वेळेस जास्तीत जास्त स्ट्राईक जर का त्याच्या वाट्याला दिली तर नक्कीच सामन्याचं चित्र बदलू शकतं. परंतु पाहूयात हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. आता मात्र या ठिकाणी चांगली फलंदाजी. या एकेरी धाव्यानं आपण बघतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 23. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 8 आणि गरज असेल ती 19 धाबांची.
8 चेंडू 19 धावांची गरज. जावळे संघ विरुद्ध जोविली असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. एक शांत क्रिकेट या मैदानावर नक्कीच पाहायला मिळतंय, परंतु बघतोय आपण सद्यस्थितीला सामना रंगतोय. या दोन संघांमध्ये अतिशय चुरशीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आपण सद्यस्थितीला बघतोय या ठिकाणी विचार करायला गेलो तर हा चेंडू इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल का? आणि आते तर एकूणच आपण पाहतोय दोन. लाईव्हला नाही दिसणार, तो समोरच आहे, समोर आहे. यावेळेस मात्र चांगला प्रयत्न, परंतु पंचांनी या ठिकाणी या चेंडूला दंडित केलंय. हा चेंडू मात्र स्वैर टाकला जाईल. प्रत्येक वेळेस तुम्हाला या ठिकाणी निर्मळा मिळणार नाही. पंच या ठिकाणी पंचांचा निर्णय तुमच्या बाजूने नाही की आमच्या बाजूने नाही. पंच डिसिजन देतात तर योग्य असेल. मी विनंती करेन आक्षेप घे. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतला होता. पंचांचा निर्णय अंतिम राहील. या ठिकाणी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाही. मी विनंती करतो या ठिकाणी आपण पाहतोय या स्वैर धाबेनं नक्कीच आपण मगाशी बघितलं होतं करण डोळे देखील नाराज झाला होता. वाईट दिला नव्हता, परंतु या वेळेस तुमचा वाईट दिला तर या ठिकाणी समोरचा संघ, त्यामुळे विचार करा. रिव्ह्यू दिला जाणार नाही. विनंती असेल पंचांचा निर्णय अंतिम राहील. या ठिकाणी आपण बघतोय स्कोर एकूण धावफलकावर धावा जमा झाल्या 26 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल ती 16 धावांची. 16 धावांची गरज. इथे मात्र करण डोळेची विकेट जातीये. आता मात्र या ठिकाणी या सामन्याला कलाटणी मिळतीये. करण डोळेला दुर्दैवीरित्या बांधून तंबूत परतावं लागेल. डीजे सोळा धावा. कोणता संघ या ठिकाणी आता मात्र परिक्रमा करेल जिंकण्यासाठी विजयाच्या दिशेने वाटचाल करेल? कारण आपण पाहतोय हा सामना अटीतटीचा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय एक जबरदस्त संगीत वाजवलं होतं. मॅनातून उसळले तलवार या ठिकाणी आपण बघतोय तशाच पद्धतीने या ठिकाणी तलवार काढावी लागणार आहे. मी म्हणेन की या फलंदाजांना हा सामना जर का जिंकायचा असेल तर, आणि आपल्या जवळचं सगळ्यात मोठं अस्त्र वापरावं लागणार आहे ते गोलंदाजीसाठी हा सामना जिंकायचा असेल जावळे संघाला तर. बघूया सद्यस्थितीला या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाज वापरण्यात येतोय प्रसाद घरत. जावळे संघाचा सगळ्यात मोठा अस्त्र, सगळ्यात मोठा ब्रह्मास्त्र प्रसाद या ठिकाणी आपण बघतोय. ऑन द या ठिकाणी गोलंदाजीचा बॉलर आपल्याला पाहायला मिळेल, परंतु ऑन द स्ट्राइक पाहायला मिळतोय महेंद्र. ऑन द स्ट्राइक या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण बघतोय
शेवटचे 6 चेंडू आणि 16 धाबांची गरज. धावफलकावर धाबा आपल्याला पाहायला मिळतात 26. इथे मात्र चांगला फटका चेंडू येतोय सरळ स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न होत नाहीये. निराशा हाती लागते. फक्त आणि फक्त एका धाब्यावर समाधान मानलं जातंय. आणि आता मात्र आपण बघतोय शेवटचे 5 चेंडू गरज असेल ती 15 धाबांची. 5 चेंडू 15 धाबा. कोणता संघ जिंकेल? जोवेली की जावळे? जावळे की जोवेली? अशा परिस्थितीत आपण बघतो हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. जे काही प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सगळ्यांचा आम्ही मनापासून स्वागत करतोय. परंतु सध्या स्थितीला आपण पाहतोय धावफलकावर धाबा 27 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी शेवटचे 5 चेंडू शिल्लक. गरज असेल ती 15 धाबांची. गोलंदाज प्रसाद मात्र तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपण बघतोय पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे. निराशा हाती लागतीये. निर्वाळा मिळतोय निर्धाव चेंडू असल्याचा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. गरज असेल ती 15 धाबा. इथे मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि आता मात्र गरज असेल ती 15 धाबांची. आता मात्र थोडासा निराश होतोय तो. या ठिकाणी नाराज होतोय हा खेळाडू. तो समोरचा फलंदाज विश्वनाथ. नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रस्थान करतोय मैदानाकडे विश्वनाथ. नक्कीच आमचे संदीप माळी माजी उपसरपंच सावळे ग्रामपंचायतीचे आपण बघतोय जावळे संघाचे पॅकर्स आहेत. गोलंदाज आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय निराशा हाती लागते पंचांकडून. आता मात्र थोडीशी या ठिकाणी आपण बघतोय स्वतःकडे स्ट्राईक ठेवली होती. स्वतःच्या खांद्यावर स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर विश्वास दाखवला होता परंतु हाही चेंडू निर्धाव खेळला जातोय. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 15 धाबांची. 2 चेंडू 15 धाबा. सामना थोडासा आवाक्याच्या बाहेर. आणि इथे मात्र पुन्हा एकदा निराशा हाती लागते. शेवटचा चेंडू आता मात्र प्रगतीपथावर येईल. जावळे संघाविरुद्ध खेळताना जोवेली संघानं पहिल्या 3 षटकांमध्ये तर दमदार कामगिरी केली होती परंतु शेवटच्या 9 चेंडूवर मी म्हणेन की बॅकफुटला पोहोचला. हाही चेंडू या ठिकाणी निर्धाव खेळला जातो आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय जोवेली संघ आपण चांगला खेळ केला या ठिकाणी आपण पाहिलं. आणि इथे मात्र हा सामना जिंकला तो जावळे संघानं. जबरदस्त किंमत या जावळे संघाची. हॅलो. तर या सामन्याचा हिरो ठरलाय ज्यानं 5व्या क्रमांकाला येऊन जबरदस्त फलंदाजी करून आपल्या इनिंगला आकार दिला तो राहुल ठरतो या सामन्यात.